नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने किडनी रैकेट के गंभीर आरोप लगाते हुए कहा कि एक किसान को धोखे से लाओस ले जाया गया, उसका पासपोर्ट जब्त कर लिया गया और भारी सुदखोरी के जाल में फंसाया गया। उन्होंने दावा किया कि किसान ने 1 लाख रुपए का कर्ज लिया था, जिसके बदले साहूकारों ने 74 लाख रुपए वसूल किए, फिर भी उसे छोड़ा नहीं गया। वडेट्टीवार ने कहा कि उनकी पहल पर ही प्रशासन और पुलिस ने कार्यवाही शुरू की है और एसआईटी के जरिए राज्य भर में ऐसे मामलों की जांच होनी चाहिए। उनके अनुसार किसानों को किडनी बेचने की नौबत आना राज्य के लिए शर्मनाक है और ये सरकार की किसान विरोधी नीतियों का नतीजा है। वडेट्टीवार ने नांदेड़, अंबरनाथ और ब्रह्मपुरी में फर्जी मतदान के आरोप लगाते हुए चुनाव आयोग की भूमिका पर भी सवाल उठाए। उन्होंने कहा कि जहां जहां हार दिखती है वहां सत्ताधारी किसी भी हद तक जाते हैं। मध्य प्रदेश के भिंड का उदाहरण देते हुए उन्होंने दावा किया कि बंदूक की नोक पर नतीजे बदले गए। उनका आरोप था कि बेईमानी से चुनाव जीतना भाजपा का धंधा बन चुका है और राज्य चुनाव आयोग बी टीम की तरह काम कर रहा है। त्या लॉस मध्ये होता, कॉल सेंटर मध्ये त्याला फसवून नेला गेला होता आणि त्याला मारहाण झाली, पासपोर्ट जप्त केला गेला होता आणि तो जिवंत येऊ शकला नसता, कारण भारतातील अनेक लोकांना त्या नोकरीच्या नावाखाली लॉसला घेऊन जातात। चीन जवळ एक छोटासा देश आहे आणि त्याच्यानंतर त्याचा मला फोन आला। मी सर्व माझी हे लावून आणि मी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सगळ्यांना सांगून त्याला तिथून मी सोडून आणलं आणि मला नंतर सगळी परिस्थिती त्याची माहीत झाली की त्यांनी किडनी का विकली। मी स्वतः पोलीस अधीक्षक चंद्रपूरला सर्वप्रथम फोन करून या संदर्भात सर्व काही चौकशी करण्यासाठी एक नाही 5 वेळा पोलीस अधीक्षकांना फोन केला। पोलीस अधीक्षकांनी टीम पाठवली आणि माझ्या सूचनेनुसारच ही सर्व कारवाई सुरू झालेली आहे आणि अनेक तरुण यामध्ये आता आहेत आणि अनेक तरुणांची किंवा झाली आणि यामध्ये एसआयटी स्थापन झाली। सत्य पुढे आलं पाहिजे। हे फार मोठं नेटवर्क आहे सावकारांचं आणि शेतकऱ्यांना पूर्ण जमीन हडपून त्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांना चक्रव्याज लावून वारंवार म्हणजे या पोरांच्याकडून तर 1 लाख रुपये यांनी कर्ज घेतला आणि त्याला 74 लाख मोजूनही स्वतःची सर्व जमीन विकूनही या तरुण शेतकऱ्यांना सोडलं नाही आणि म्हणून आज नक्कीच यातून जे एसआयटी नेमली त्या एसआयटीच्या चौकशीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल। पण राज्यामध्ये शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत आहे। शेतकरी जर किडन्या विकून सावकाराचं कर्ज फेडत असेल तर हे राज्यकर्ते म्हणून या गादीवर जे बसलेत राज्याच्या, हे यांना भूषणावं आहे का? हे खरंच शेतकऱ्यांच्या या व्यथा यांना कळत नाही का? शेतकऱ्यांची ही सगळी परिस्थिती त्यांची किडनी विकेपर्यंत त्यांना कर्जासाठी परावृत्त केलं जातं। मला वाटतं त्याला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच शेतकरी राज्यातील उद्ध्वस्त झालाय आणि महायुती म्हणून हे सरकार महाराष्ट्रात संपूर्ण शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायलाच लावलाय असा त्याचा अर्थ होईल। पण एक मात्र मी नक्की सांगेल की हे सरकार शेतकरी विरोधी आहे। या सरकारची भूमिका शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याची आहे आणि उद्योगपतींना पाठीशी घालण्याची आहे। या सगळ्या परिस्थितीतून ते दिसते आहे। यामध्ये किती लोक जणांनी आणखी किडनी विकल्याचं समोर आलं, एका जणांनी पळ सुद्धा काढला होता। जाहिराती यांच्यापर्यंत कशा पोहोचल्या या सगळ्या गोष्टी? नाही, मला आता ते मी वाचलेलं आहे की 4-5 पुन्हा लोक शेतकऱ्यांना ते तरुणांना किंवा तिथपर्यंत घेऊन गेले होते आणि ते कोलकात्यावरून ते परत आले अशी माहिती आहे। एसआयटी चौकशीमध्ये पुढे येईलच, पण हे एक मोठं रॅकेट महाराष्ट्रभर आहे आणि सावकार होम डिपार्टमेंट हे निद्रावस्थेमध्ये आहे। कदाचित मी फोन केला नसता पोलीस अधीक्षकांना तर पुढेच हे प्रकरण पुढेच आलं नसतं। त्याचं कोणी ऐकूनच घेत नव्हते। ज्यावेळेस माझ्याकडे रडत आला, मी त्याला सोडून आणल्यानंतर माझ्या घरी 5-6 वेळा आला। मी त्याला आतापर्यंत अनेक वेळा आर्थिक मदत केली, कारण तो इतका आत्महत्या करण्यापर्यंत त्याचं कुटुंब प्रवृत्त झालं होतं। आत्महत्या करेपर्यंत त्याची तयारी झाली होती। मी त्याला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न केला, वाचवला आणि अनेक वेळा त्याला मदत केली आणि त्याला धीर दिला। अनेकांच्या कर्जामध्ये तो अखंड बुडालेला होता। असे अनेक प्रकरणं समोर येऊ शकतील। खरं तर एसआयटी नेमावी किंवा मग एक स्पेशल टीम मोठ्या एक सिनियर IPS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमून हे राज्यभर असलेले रॅकेट शोधून काढावं
आणि कडक कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. हो, नांदेड आणि अमरनाथमध्ये आज बोगस याला जोडून फेसबुक वरती एक ग्रुप आहे. त्या किडनी डोनर ग्रुप मध्ये भारतातले अनेक लोक याच्यात लिप्त आहे. मुंबईमध्ये असा किंगपिन काही वर्ष मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.